पहलगाम येथे काल निष्पाप नागरिकांवर भ्याड दहशतवादी हल्ला करण्यात आला होता। त्यात आतापर्यंत एकूण 24 जणांचा जीव गेलाय। या पार्श्वभूमीवर अशा भ्याड दहशतवादी हल्ल्याच्या विरोधात सोलापुरातील रहमत-ए-मुस्तफा सामाजिक संस्थेच्या वतीनं मौलाली चौक येथे जाहीर निषेध व्यक्त करण्यात आलाय। तत्पूर्वी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना संस्थेच्या वतीनं श्रद्धांजली वाहण्यात आली। या प्रसंगी रहमत-ए-मुस्तफा सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रसूल पठाण आपल्या भावना व्यक्त केल्या। यावेळी इम्रान मंगलगिरी, रियाज सय्यद, नदीम डोणगावकर, आर्यन पठाण, साजिद मुल्ला, जकी पठाण आदी कार्यकर्ते उपस्थित होते। नमस्कार, मी रसूल पठाण आज रहमत-ए-मुस्तफा सामाजिक संस्थेच्या वतीने मौलाली चौक येथे जे काल काश्मीरवर दहशतवाद हल्ला पाकिस्तानाने केला आहे त्याचा जाहीर निषेध म्हणून आज आम्ही पाकिस्तानचे झेंडे फेकून त्यांचा मी जाहीर निषेध केलेला आहे। जे काल जे भ्याड हल्ला पाकिस्तानचे दहशतवाद्यांनी केला आहे त्याचा मी जाहीर निषेध करतो आणि आम्ही भारत सरकारला विनंती करतो की या पाकिस्तानच्या छाताड्यावर पुन्हा एकदा तिरंगा घुसाव आणि त्यांना आतंकवाद्याला शिक्षा द्यावी अशी मी केंद्र सरकारला, अमित शहाना, मोदी साहेबांना विनंती करतो आणि आपल्या महाराष्ट्र राज्य सरकारला विनंती करतो जे आमचे सोलापुरातील जे काश्मीरमध्ये आमचे समाज बांधव आहेत त्यांना सुखरूप सोलापुरात आणावं। महाराष्ट्राचे जे काही लोक त्या ठिकाणी अडकले आहेत त्यांनाही आणावं असे मी विनंती करतो आणि या पाकिस्तानाचा दम असेल तर कुठल्याही भारतीशी दोन हात करून बघावं। हे धोक्याने जे हल्ला केले निष्पाप लोकांवर, पर्यटक लोकांवर, मी त्यांचा पुन्हा एकदा जाहीर निषेध करतो।